हाऊ डू यू नो व्हॉट यू नो पुस्तकाचा मराठी अनुवाद चॅप्टर 8 भाग 9. ज्ञानाचे प्रकार. ज्ञानाचे 3 प्रकार आहेत: सात्विक, राजसिक आणि तामसिक. सात्विक ज्ञान. सात्विक ज्ञान आपल्याला सार्वत्रिक दृष्टिकोन देते. एखादा विविध भाग जोडून एकात्मिक चित्र बघू शकतो. या दृष्टिकोनामुळे विविधतेत एकता पाहू शकतो. हे केवळ विश्लेषणाचं कौशल्य नाही, तर हे एकीकरण, ज्यात विविधतेतील एकता शोधली जाते, त्याला आध्यात्मिक दृष्टी म्हणतात. ज्यात सर्व माणसात एकच आत्मन वास करतो हे समजतं. त्यामुळे सात्विक व्यक्ती सगळ्या गोष्टी प्रेमळपणेच बघते. जेव्हा एकत्व असतं तेव्हा आत्मीयता व प्रेम जाणवतं. महाभारतात अर्जुन आणि कर्ण एकमेकांचा द्वेष करत होते, पण ज्या क्षणी त्यांना समजलं की ते भाऊ आहेत, शत्रुत्व लुप्त झालं. सोहराब आणि रुस्तममध्ये रुस्तम सोहराबचा तिरस्कार करीत होता, पण जेव्हा त्याला कळलं की सोहराब त्याचा मुलगा आहे, तेव्हा काय घडलं? त्याचप्रमाणे सात्विक ज्ञान एकत्व बघून माणसांप्रती, प्राणांप्रती प्रेम व सहानुभूती उत्पन्न करते. सात्विक माणूस नेहमी एकजूट करण्याचा प्रयत्न करतो. राजसिक ज्ञानाला सर्वत्र भिन्नता दिसते. ते वेगवेगळे भाग बघतात, पण त्यांना ते जोडता येत नाहीत. हे कसं आहे? कारचे भाग दिसतात, पण त्यांना संपूर्ण कार दिसत नाही. सभोवार विविधता दिसते, पण त्यात एकतेचं तत्व दिसत नाही. जेथे तफावत असते तेथे स्पर्धा आलीच. त्यामुळे राजसिक माणसं नेहमी युद्ध खेळत असतात. ते संग्राम, संघर्ष टाळू शकत नाहीत. तामसिक ज्ञान हे एक भाग बघतं आणि त्यालाच संपूर्ण समजतं. ते आडमुठेपणे त्याच दृष्टिकोनाला चिटकून बसतंय. जर सात्विक माणूस एक कार बघतो, तर राजसिक विविध भाग बघतो आणि तामसिक स्टिअरिंग व्हील म्हणजेच कार यावर ठाम असतो. त्याच्याकडे तर्कशक्ती नसते. हट्टीपणा हा तामसिक ज्ञानाचा उपजत भाग. तामसिक माणूस पूर्णत्वाला लहान तुकडा बनवतात. त्यामुळे तामसिक स्वतःच्या ज्ञानावर समाधानी असतात. ते स्वतःला ज्ञानी समजतात. सर्व ज्ञान असल्यावर कोण समाधानी असणार नाही? हे श्रेणीकरण सापेक्ष पातळीवर बघू शकतो. आपण सर्वजण भारतीय आहोत असं समजणं हे सात्विक. कोणी मराठी, सिंधी, तेलुगू किंवा पंजाबी असं वेगवेगळं मानणं हे राजसिक. फक्त पंजाबीच भारतीय मानणं हे तामसिक. सगळी माणसं एकच हे सात्विक. भारतीय, अमेरिकन, नायजेरियन, चिनी, गोरी, काळे असे वेगवेगळे मानणं हे राजसिक. तर फक्त गोरे हे मानव असं समजणं हे तामसिक. त्यामुळे सात्विक ज्ञानाचा परिणाम म्हणजे सुसंवाद, ऐक्य व शांतता. राजसिक ज्ञानाचा परिणाम म्हणजे स्पर्धा व मानसिक खळबळ. आणि तामसिक ज्ञानाचा परिणाम म्हणजे अत्यंत श्रद्धा व प्रतिगामी विचार. सात्विक ज्ञान हेच फक्त खरं ज्ञान, बाकीचे दोन ढोंगी. गुणांचं हे वर्गीकरण धार्मिक क्षेत्रात सुद्धा दिसून येतं. सात्विक माणसाला समजतं की ध्येय एकच आहे. ऋग्वेदात म्हटलं आहे, एकच सत्य आहे. ज्ञानी त्याला वेगवेगळ्या नावाने संबोधतात.
राजसिक माणसांना निरनिराळे व गोंधळून टाकणारे मार्ग दिसतात, तर तामसिक माणसं फक्त स्वतःचा मार्ग व गुरु तेवढाच खरा मानतात.